बघा, हे केसर ग्रामपंचायतचा हा अनोखा कारभार. हे करून ढवळे त्यांचं घर यापूर्वी 4 फूट उंच होतं आणि आता 4 फूट खोल गेले. हा ग्रामपंचायतचा हा कारभार की रस्ता न उकरणं, हा न उकरण्यामुळं हा माणूस 4 फूट पाण्यामध्ये आहे. याला जबाबदार कोण? ग्रामपंचायतनी हा रोड उकरलाच नाही, फक्त रोड भरायचा म्हणून भरला आणि सगळे ग्रामस्थ की इथून 15 ते 20 घरं ही पाण्याखाली आहे. तर याला जबाबदार कोण? ग्रामपंचायतनी उत्तर द्यायचं की या माणसाचा आता संसार कसा चालणार, की हा पाण्यामध्ये आहे. इथून पुढची 2-3 घरं ही पण पाण्यामध्ये आहे. तर हा रोड बनवलाय तुम्ही, सगळं खरं आहे, तुम्ही प्रगती केली, पण लोकांची अधोगती केली की ही लोक पाण्यात गेली. यांचा संसार कसा चालायचा? यांच्या धान्य सगळं पाण्यात भिजलेले. पुढची घरे शशिकांत जाधव यांचं धान्य पाण्यात बुडाले. त्यानंतर नारायण जाधव यांचं धान्य पाण्यात बुडाले. भीमराव जाधव यांचं धान्य पाण्यात बुडाले. येडे सकाराम येडे यांचंही घर हे पाण्यात बुडालेले. तर यांचा जाब कोण देणार? यांना ही इथून पुढचा खर्च कोण देणार? तुम्ही सांगा. हे बघा, स्वतः मी तर 1 फुटामध्ये, मी तर 4 फुटामध्ये. हे बघा तुम्ही, ह्यांचं बघा, घरात जाऊन बघा. हा ग्रामपंचायतचा बोला ना. आता जर एवढी जर पाण्याची परिस्थिती गंभीर असेल तर लोकांनी कसं काय करायचं? काय करतात सरपंच? काय काय होतं सदस्य? गावठाणमध्ये काय गंभीर प्रश्न पडला पाण्याचा? काय झोपले का काय लोक? हा, कुणाला मतदान पाहिजे? भरवणातला का जोगेश्वरीला? लागले नाही. काय बोलू आता मी? जाऊ दे म्हणतो, ठेवतो आता.